राम राम मित्रांनो, मी आहे सुरेश. मित्रांनो, मी आज आलो आहे बोदडी या ठिकाणी. हे आहे बोदडीचं मार्केट. तर बघा, हे आहे बोदडीचा बस स्टॉप. तर मित्रांनो, तुम्हाला बोदडीच्या बस स्टॉपचा जे या ठिकाणी जे मोठमोठे दुकान आहेत ते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, चला बघूया. मित्रांनो, हे आहे बोदडी. तर बघू शकता, हे आहे बोदडीचा ऑटो पॉइंट. तर बघू शकता तुम्ही, या ठिकाणी खूप सारे ऑटो थांबलेले आहेत. तर आणि बोदडीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन केलेलं आहे. आणि तुम्हाला बाकी जे या ठिकाणी जे मार्केट आहे मला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघू शकता, आजूबाजूला खूप सारे ऑटो थांबलेले आहेत. तर हे ऑटो पॉइंट आहे बोदडीचा. तर बघू शकता मित्रांनो, तर या ठिकाणी खूप सारे असे दुकान आहेत. या ठिकाणी किराणा स्टोअर आहे आणि बूट हाऊस आहे आणि हॉटेलसुद्धा आहेत आणि चाय टपरीसुद्धा आहेत. तर मोबाईल शॉपीसुद्धा आहे. या ठिकाणी खूप सारे असे शॉप या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, चला या ठिकाणी दोन्ही बाजूला दुकाने आहेत. बघू शकता तुम्ही, जसं की किराणा स्टोअर आहे, भांड्याचे दुकान आहे, कपड्याचे दुकान आहे, खूप सारे दुकान आहेत. तर हा रस्ता डायरेक्ट बसस्टॉपपासून बोदडीकडे जातो. तर या पुढे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे बोदडीचा रेल्वे जंक्शन. तर बघू शकता व्हिडिओमध्ये, हे बोदडी जंक्शन आहे. तर मित्रांनो, आपण निघालो आहे बोदडी येथून किनवटकडे. तर मित्रांनो, चला, तर आम्ही निघालो होतो आज मोबाईल घेण्यासाठी. तर माझ्यासोबत आहेत परवीन भाऊ आणि जयनाथ भाऊ, हे दोघे पण आपल्यासोबत आहेत. तर चला, आज आम्ही बाईकवर नाही तर ॲटोच घेऊन निघालो आहे मोबाईल घेण्यासाठी. तर बोदडीच्या पुढे आल्याच्या नंतर आम्हाला एक पेट्रोल पंप लागतो. त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि या ठिकाणी पेट्रोल टाकण्यासाठी तर आम्ही ॲटो या ठिकाणी उभा केलेला आहे. तर मित्रांनो, आणि मित्रांनो, हे बोदडीचा पेट्रोल पंप खूप मोठा आहे आणि पेट्रोल टाकून आम्ही निघालो किनवटकडे. तर मित्रांनो, चला, तर जाऊया किनवटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, पुढचा जे बस स्टॉप येणार आहे तो चिखली बस स्टॉप आहे. तर मित्रांनो, आमच्या गावाकडचा जो रोड आहे तो रोड तेवढा काही विशेष नाही आहे, तेवढा काही असा चांगला नाही आहे. तर हा रोड तरी बऱ्यापैकी चांगला आहे. तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पूर्ण खड्डे झालेले आहेत. तर हा रोड होऊन 2 वर्ष झालेला आहे. तर मित्रांनो, आम्ही चिखली या ठिकाणी पोहोचलो आहे. हा आहे चिखलीचा बस स्टॉप. काही आमच्या ॲटोमध्ये बोदडीहून पॅसेंजर बसले होते. तर या ठिकाणी आम्ही पॅसेंजर उतरले आणि या ठिकाणून त्यांच्याकडून पैसे घेऊन आता आम्ही पुढे किनवटकडे निघणार आहे. तर आमचे जयनाथ भाऊ ॲटो ड्रायव्हर तर पैसे घेत आहेत पॅसेंजरकडून. तर मित्रांनो, चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हा मार्ग जो आहे किनवटला जातो
आणि हे आमचे प्रवीण ड्रायव्हर तर निघाले आहेत आता ऑटो घेऊन. तर आपल्यासोबत 2 ड्रायव्हर आहेत. तर चला मित्रांनो, जाऊया किनवटला. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे किनवट या ठिकाणी. हे आहे किनवटचा रेल्वे ट्रॅक. तर आम्ही रेल्वे ट्रॅक पार करून पुढे निघालो आहे किनवटमध्ये. तर चला, काही अवघ्या अंतरातच आम्ही किनवटमध्ये पोहोचणार आहे. तर मित्रांनो, हे आहे किनवट तालुका. तर किनवट हे शहर खूप मोठं आहे आणि किनवटचं मार्केट पण खूप मोठं आहे बोदडीपेक्षा. तर या ठिकाणी तुम्हाला किनवटमध्ये आल्यावर खूप काही मिळणार आहे. तर या ठिकाणी आम्ही ऑटो थांबवला आहे. तर मित्रांनो, ऑटो थांबवला होता आणि प्रवीणला थोडं काही काम होतं, तो बाहेर गेला होता. तर आम्ही आता ऑटो चालू करून पुढं आम्ही गॅलरीच्या या ठिकाणी थांबणार आहे. तर हे आहे कृष्णा गॅलरी. तर हे कृष्णा गॅलरीमध्ये आल्यावर आम्ही आतमध्ये एंट्री केलो आणि या ठिकाणी काउंटरवर दुकानचे मालक बसले आहेत आणि साईनाथ भाऊ आणि प्रवीण भाऊ या ठिकाणी मोबाईल विचारत आहेत. आणि हे गॅलरी जी आहे खूप मोठी गॅलरी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आयफोन आणि पूर्ण असे जेवढे काही फोन आहेत तेवढे फोन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो, हे आहे किनवटचं खूप मोठं असं मार्केट. आणि या ठिकाणी आम्हाला काही मोबाईल पसंत आलेला नाही. तर जे पाहिजे होता ते मोबाईल आम्हाला भेटलेला नाही आणि आम्ही आलो के गॅलरीमध्ये. तर हे आहे के गॅलरी, बघू शकता. तर या ठिकाणी बजाज फायनान्सवर आम्हाला मोबाईल घ्यायचा होता. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप त्यांच्याकडे मोबाईल आहेत पण न्यू मोबाईल नाही आहेत. तेथून आम्ही निघालो चिकन बिर्याणी या हॉटेलवर आणि बिर्याणी खाण्यासाठी. तर आम्ही आतमध्ये हॉटेलमध्ये एंट्री केलो आहे आणि प्रवीण भाऊ आणि साईनाथ भाऊ हे या ठिकाणी हात धुत आहेत बघा. तर या ठिकाणी आपण आता बिर्याणी घेऊया, 3 बिर्याणी. तर चला, प्रवीण भाऊ आता दबाके हाणणार आहे. तर या ठिकाणी बिर्याणी तिघाची पण आलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही किनवटमध्ये आज आलो होतो पण आम्हाला काही मोबाईल मिळाला नाही पाहिजे तसा आयफोन. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपल्यासोबत हे प्रवीण आणि साईनाथ भाऊ आहेत, आज पण आले ते आपल्यासोबत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. बाय बाय.